हिरा कुंभार हा संत गोरा कुंभार नावाने का ओळखला जातो? हिरा कुंभार हा मातीचे मडके श्री विठ्ठलांचं नाव घेऊन विकत होता, पण त्याचे मडके कोणीही घेत नव्हते. तो व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी सावकाराकडून तेल, चारा, माती हे सर्व घेतले आणि त्यामोफत तो धान्य देण्याचे ठरले. पण त्याचे मडके कोणीही घेत नसे. सावकारांनी बघितलं की ते मडके तर कोणीही घेत नाहीये, म्हणून त्यांनी सर्व घरचे कपडे, दाग दागिने आणि धान्य घेऊन सावकार गेले. हिरा कुंभार यांनी ठरवले हा श्री विठ्ठलांना जाब विचारेल आणि बोलेल की मी तर तुझं नाव मुखात ठेवून मडके विकले, मग माझे मडके का विकले नाही गेले? हिरा कुंभार हा श्री विठ्ठलांकडे आला. श्री विठ्ठलांवर त्यांनी प्राणघातक हल्ला सुद्धा केला. तेव्हा रुक्मिणी आणि त्याला अडवले आणि विचारले, तू कोण? तेव्हा श्री विठ्ठल त्यांना बोलले की हा माझा भक्त. हिरा कुंभार बोला, मी याचा भक्त नाही, मला याला काही प्रश्न विचारायचे आहे. श्री विठ्ठलांना प्रश्न विचारले. श्री विठ्ठलांना तो बोलला की मला दाग दागिने आणि मला कपडा लागता आणि एक कुटी हवी आहे लोहदंड क्षेत्रात. श्री विठ्ठलांनी त्याला तथास्तु म्हटले. त्याला कुटी सुद्धा मिळाली. दागदागिने मिळण्यासाठी त्यांनी द्वैत खेळणं सुरू केलं. द्वैत खेळता खेळता त्याला ते दागदागिने तर मिळाले, पण तो चुकीचा मार्ग होता आणि चुकीच्या मार्गाने धन मिळवलेला हा कधीही त्रासदायक असतं. हिराची पत्नी सुमती हिने आपला बाळ हिराकडे ठेवला. हिरा इतका गुंतून गेला होता द्वैत खेळणार की त्याला त्याच्या बाळाकडे लक्षच नाही राहिलं आणि त्याचं बाळ हे अग्नीला घास भरलं. सुमती आली. सुमतीने सर्व शोधलं, सर्व गावकऱ्यांना विचारलं, पण तिला तिचं बाळ काहीही मिळत नव्हतं. ती श्री विठ्ठलांकडे गेली. सुमतीने श्री विठ्ठलांना विचारलं की माझं बाळ कुठे आहे? श्री विठ्ठलांनी तिला म्हटले, जर तुझ्या एकाची तयारी असेल तर मी तुला सांगते, तुझं बाळ अग्नीला घास भरलाय आणि तो भस्म झाला आहे. तेव्हा सुमती रडली आणि सुमतीने परत प्रश्न केला की मला तुम्ही माझं बाळ कधी परत देत? तेव्हा श्री विठ्ठलांनी बोलले की माझा भक्त असाच असतो जो मला प्रश्न सुद्धा करतो. आणि श्री विठ्ठल तिला बोलले की तुला तुझं बाळ नक्की मिळेल. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी हे साध्या माणसाच्या वेशामध्ये दागदागिने घेऊन हिराच्या घरी गेले. हिराच्या घरी त्यांनी दूध खेळला. हिरा हा हरत होता म्हणून त्यांनी आपलं मूल सुद्धा दाववर लावलं. कशासाठी? तर पूर्ण दागदागिने त्याला परत मिळेल. अहंकार आला होता, पण त्याचं मूल सुद्धा तो हारला. हिराने मूल हारल्या बरोबर त्यांनी शोधायचा प्रयत्न केला मुलाला. त्यांनी सुमतीला सुद्धा विचारलं, पण सुमती पण बोलली की मी तुम्हाला सांगत आहे की आपलं बाळ नाही दिसत आहे, तरी तुमचं लक्ष नाही. आणि त्यांनी बाळाला शोधायचा प्रयत्न केला. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी आपल्या वेशामध्ये आले आणि हिराने श्री विठ्ठलांची माफी मागितली. रुक्मिणी आईशी माफी मागितली आणि मी अहंकारी झालो होतो असं सांगितलं. श्री विठ्ठलांनी त्याला उपाय सांगितला, जशी काळी माती तू मडके बनवण्यासाठी चुरतात तशी ही राख सुरू आणि तुझा मुलगा परत येईल. त्यांनी श्री विठ्ठलांचं नाव मुखात घेऊन ती माती चुरली आणि त्याच्यातून बाळ हा जिवंत झाला आणि त्या बाळाचं नाव माऊली, रघुमाई आणि श्री विठ्ठलांनी ठेवलं. तेव्हापासून हिरा हा श्री विठ्ठलांचा भक्त झाला. हिरा कुंभार हा संत गोरा कुंभार नावाने ओळखला गेला. त्यांनी अभंग सुद्धा लिहिले आहे आणि त्यांचं मंदिर सुद्धा आहे आणि चित्रपट सुद्धा बनला आहे, तर तो तुम्ही नक्की बघा.